नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर। आज आपण छोट्या मुलांना जो डोरा केक आवडतो तो केक बनवणार आहे किंवा त्याची रेसिपी दाखवणार आहे। अगदी इझी रेसिपी आहे आणि खूप छान टेस्टी असा केक हा बनतो आणि झटपट असा कोणीही बनवू शकतो असा आहे। तर इथे मी 30 रुपयावाला ओरिओ बिस्किटचा पॅकेट घेतला। तर हा कुठल्याही फ्लेवरचा घेतला तरी चालते, ज्याच्यामध्ये व्हाईट क्रीम येते तोही चालते किंवा हा पण चालते, चॉकलेट फ्लेवरवाला क्रीम। सो मी हे बिस्किट वेगवेगळे करून घेतले, म्हणजे एका मोठ्या बाउलमध्ये बिस्किट ठेवले आणि एका बाउलमध्ये त्याचा क्रीम काढून घेत आहे। बिस्किटचा क्रीम काढून घेणं एवढं इझी काम हे माझ्या मुलाला खूप जास्त आवडत होतं म्हणून त्याने केलं। आणि हा आता बिस्किटचे तुकडे करून घेत आहे आणि मी क्रीम एकजीव अशी करून घेत आहे चमच्याने। तर बिस्किटचे तुकडे ओबडधोबड केले आमच्या साहेबांनी। तर इथे मी एका पॉटमध्ये हे तुकडे टाकून घेत आहे। काही बिस्किट तसेच राहिले, काही बिस्किट तुकडे केले। तर इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने केले ते। आणि आम्ही भांडत ही रेसिपी केली, फक्त ऑडिओ मी तो तेव्हाचा कट केला आणि आत्ताचा टाकत आहे। पॉटमध्ये बिस्किट, साखर 1 चमचा आणि दूध 1 वाटी एवढं मिश्रण बनवून घेतलं। तर ऑलमोस्ट मी पूर्ण म्हणजे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता करता जवळपास 1.5 वाटी दूध यामध्ये टाकून घेतलेलं आहे, कारण 1 वाटी भांड्यामध्ये अगोदरच टाकलं होतं मिक्सरच्या। त्यानंतर अर्धा वाटी दूध मी आणखी मला थोडं जास्त घट्ट वाटत होतं म्हणून मग मी थोडा वेळाने टाकलं होतं। तर 1-2 चमचे असे मिळून अर्धा वाटी जवळपास मी दूध टाकलेलं आहे यामध्ये। जास्त दूध नाही लागत, जर 1 वाटी दूध टाकलं आपण तरी सफिशियंट होते। मग जेव्हा आपण हे तव्यावर केक बनवतो तेव्हा जास्त ते बॅटर स्प्रेड होत नाही। तर इथे तवा गरम करून घेतला आहे आणि शक्यतोवर नॉनस्टिक पॅनच घ्यायचा आहे इथे। त्यापूर्वी मी इथे पाव चमचा बेकिंग पावडर किंवा इनो पावडर टाकून घ्यायचं। बेकिंग पावडर शक्यतोवर आपल्याकडे नसते, त्यामुळे इनो पावडर टाकून घ्यायचं। तर इथे बघू शकता तुम्ही, मी 1 ते 2 चमचा आणखी दूध ॲड करून घेतले यामध्ये। मला थोडी याची कन्सिस्टन्सी ही घट्ट अशी वाटत होती, त्यामुळे मी थोडी हलकीशी पातळ करून घेतली। आणि इथे छान गरम करून घेतला तवा, एकदम कडक असा गरम करून घ्यायचा। आणि त्यावर काहीच न लावता हे सरळ बॅटर टाकायचं। जे आपण केक बनवतो हे अगदी लो फ्लेमवर बनवायचं, जेणेकरून ओरिओ बिस्किटची चव तुम्हाला आधीच माहिती आहे, खूप जास्त चॉकलेटी असते आणि थोडासा जळका असा फ्लेवर राहते। तो छोट्या मुलांनाच आवडते, आपल्याला तर आवडत नाही मोठ्यांना। पण तरी मग त्याची आणखी ती टेस्ट बदलावी नाही म्हणून यासाठी आपण अगदी लो फ्लेमवर हे बनवायचे आहे आपल्याला केक। तर इथे तुम्ही बघू शकता, मी ॲक्च्युली फर्स्ट टाईम हे बनवत आहे, त्यामुळे मला थोडं फ्लिप करण्यासाठी थोडं मला कठीण वाटलं, पण काहीच कठीण नाही आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच मी टर्न केले, त्यामुळे लवकर होऊ शकते। म्हणजे डोसा आपण इझिली टर्न करू शकतो, हे केक फ्लिप करायला किंवा पलटवायला मला थोडा त्रास होत होता। मी अशा पद्धतीने हे केक बनवून घेतले। 5 ते 6 केक झाले तेवढ्या बॅटरमध्ये। अगदी 1 चमचा बॅटर टाकायचं आणि त्यावर चमचा न फिरवता ते तसंच होऊ द्यायचं आणि अगदी लो फ्लेमवर। आधी तवा छान गरम करून घ्यायचा मोठ्या फ्लेमवर आणि नंतर एकदम स्लो फ्लेमवर हे बनवून घ्यायचे। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आता केक आणि क्रीम हा तयार आहे आपला। आणि यामध्ये मी फक्त 1 चमचा दूध टाकला आणि अगदी थोडंसं बटर, म्हणजे पाव चमचा वगैरे। तर इथे अशा पद्धतीने हे मी एकजीव करून घेण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणजे तुम्ही जर हे दूध वगैरे नाही टाकलं तरी चालते, पण ॲक्च्युली ते स्प्रेड व्हायला पाहिजे। मग एकतर डबल बॉयलर ते मेथड जी आहे, जशी की गरम पाण्यामध्ये ते आपलं पॉट ठेवून तो क्रीम थोडासा मेल्ट करून घ्यायचा आणि नंतर यावर स्प्रेड करायचा, ती पण मेथड अप्लाय करू शकतो। किंवा त्यामध्ये सरळ 1 चमचा दूध टाकायचा आणि थोडासा पातळ करून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हा असेंबल केला आहे। एका केकवर तो जो क्रीम आहे तो स्प्रेड करायचा किंवा पसरवायचा आणि त्यावर दुसरा केक जो आहे तो चिपकवून घ्यायचा। हे टेस्टला तुम्हाला जरी वाटत असेल की बनवायला किती इझी आहे आणि याची चव खरंच चांगली असेल का, तर तुम्ही करून बघा नक्की। तुम्हाला चव अगदी आपण विकतचा जो केक आणतो किंवा पेस्ट्री आणतो त्या लेवलची याची चव आहे। अगदी टेस्टी आहे,
जास्त तामझामवालं काम नाही की खूप वेळ लागेल बनवायला किंवा काही, अजिबातही नाही. तुम्ही नक्की बनवून बघा. छोट्या मुलांना तर अप्रतिम असा आवडतो, हा खूप आवडतो. आणि आजकाल खूप जास्त ट्रेंड सुरू आहे या डोरा केकचा. सो नक्की बनवून बघा. या पद्धतीनं कट केला मी आणि अशा पद्धतीनं हा केक दिसतो, तुम्ही बघू शकता. नक्कीच बनवून बघा. तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका. एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.